जय शिवराय मंडळी, मी रोशन साबले आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, पण रायगड परिवाराबरोबर अभ्यास मोहीम करत होतो. तर आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि आत्ता आपण आलो आहे ते म्हणजे औसा किल्ल्यावरती. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण औसा किल्ला पाहायला भेटणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. मंडळी, हा आहे परांड्याचा महादरवाजा. जो पहिला महादरवाजा आहे तो तिथून आता आपण आतमध्ये जाऊया. आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता आहे म्हणजे किल्ल्याचा लाकडी दरवाजा आणि त्याला लोखंडी सुळे दिलेले आहे. त्या साईडला आहे दिंडी दरवाजा. तिथून आतमध्ये आल्यानंतर दरवाजा लॉक्स करण्यासाठी जो उंडका टाकला जातो त्याची जागा त्या साईडला. तर इथून पुढे आल्यानंतरला त्या साईडला आहे ते म्हणजे पारेकरांच्या 2 देवड्या. आणि इथून पुढे आल्यानंतरला हा आहे किल्ल्याचा दुसरा दरवाजा. तर मंडळी, दुसऱ्या दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर आपण ह्या ओपनली फेसमध्ये येतो. आणि ओपनली फेसमध्ये आल्यानंतरला त्या साईडला दोन्ही साईडला पारेकरांच्या देवड्या आपल्याला दिसत आहे साईडला. तर चला आता इथून आपण तिसऱ्या दरवाजाने किल्ल्याच्या आतमध्ये जाऊया. तर मंडळी, हा आहे 2 नंबर दरवाजा. तर प्रत्येक दरवाजामध्ये एक विशिष्ट प्रकारची इथे एक शिलालेख लिहिलेला आहे. या साईडला इथं तो एक शिलालेख लिहिलेला आहे. आणि या दरवाजामध्ये आल्यानंतरला तुम्ही इकडून आपल्याला बुर्जावरती जाता येतं त्यांच्या तटबंदीवरती. अशा प्रत्येक ठिकाणी रचना केली आहे तटबंदीवरती जाण्यासाठी. ही एक औसा किल्ल्याची खासियत आहे. आणि जो ह्या दरवाजाचा जो दरवाजा होता तो इथे पडलेला आहे आपल्याला दिसतो. मंडळी, दुसऱ्या दरवाजा आतमध्ये आल्यानंतर ह्या साईडला आपल्याला तोफगोले दिसत आहे. या साईडला ठेवलेले आहेत ते म्हणजे तोफगोले. विविध आकाराचे तोफगोले लहान मोठे इथे आपल्याला दिसत आहेत. आणि हे आहेत ते म्हणजे पारेकरांच्या देवड्या आहेत. त्या दुसऱ्या दरवाजा मगाशी मी तुम्हाला दाखवत होतो. आणि इथून नंतरला आपण येतो किल्ल्याच्या तिसऱ्या दरवाजामध्ये. आणि तिसऱ्या दरवाजाच्या नंतरला इथे तिसरा दरवाजासुद्धा खूप भव्य दिव्य आहे. त्याचं भले आता मॅकेनिझम जे आपल्या दरवाजा अडकवण्याचं मॅकॅनिझम आहे ते इथे आहे बघा. आणि हा लाकडी ओंडका टाकल्यानंतर दरवाजा बंद व्हायचा, पण आता दरवाजा अस्तित्वात नाही आहे. तर इथून आतमध्ये आल्यानंतरला हे आहे किल्ल्याचा चौथा दरवाजा, चौथा महादरवाजा. तर इथून पुढे आल्यानंतरला लक्ष डायवर्ट करण्यासाठी, शत्रू जेव्हा येणार तेव्हा आक्रमणाच्या मूडमध्ये असणार, तर लक्ष डायवर्ट करण्यासाठी माझ्या मते हे सर्व बंदिस्त असणार. तर माझ्या मते तरी हे सर्व बंदिस्त असणार असं मला वाटतं आहे. कारण हे बघा इथं ना माझ्या मते तरी हे सर्व बंदिस्त असणार असा माझा एक अंदाज आहे. तर उजेड कुठल्या साईडला येतो तर ह्या साईडला उजेड येतो. तो शत्रू इकडे जाणार आणि इकडे गेल्याच्या नंतरला शत्रू इथे आल्याच्यानंतरला इकडे वरती जे आपले सैनिक असणार त्यांना बहुतेक प्लस पॉईंट भेटतं की काय समजत नाही आहे मित्रांनो. पण ही एक चौथ्या दरवाजाच्या जाण्याच्या अगोदर तिसऱ्या दरवाजा बाहेर जातं ही एक वाट इकडे बाहेर पडते. तर इकडे सुद्धा एक वास्तू आहे, पण ती हे बघा कमान दिसते का, म्हणजे हा अजून दीप असणार, म्हणजे हा भरावाचा भाग आहे. तर या साईडला सुद्धा आहे. आणि इथे पुढे आल्याच्यानंतर ती वॉल बंद होते. बहुतेक काय आहे काय समजत नाही आहे. तर अशा प्रकारे हा तिसरा दरवाजाच्या नंतरला इथून आपण जातो ते नाही मुंबई. तर चौथा दरवाजा. आणि चौथ्या दरवाजामध्ये हे आहेत, हा आहे चौथा दरवाजा मित्रांनो. आणि त्याला बॅक सपोर्ट देण्यासाठी हे आणि लाकडी ओंडका टाकण्याची जागा आणि 2 साईडला 2 पारेकरांच्या देवड्या. तर इथून पुढे
अजिंठा समोरच्या साईडला समोरच्या दिशेला आपल्याला तोफा ठेवलेल्या दिसत आहेत आणि प्रत्येक तोफेमध्ये तोफगोले आहेत. हे याचं एक वैशिष्ट्य आहे. तुम्ही बघाल प्रत्येक तोफेमध्ये तोफगोल आहे. तर असा हा चौथा दरवाजा आणि इकडे पुढे आहे तो म्हणजे किल्ल्याचा 5वा दरवाजा. हे बघा चौथ्या दरवाज्यातून पुढे आल्याच्यानंतर ही सुद्धा जागा डायव्हर्ट करण्यासाठी दिलेली आहे. तर माझ्या मते सुद्धा ही सुद्धा डायव्हर्ट होत असणार. म्हणजे फक्त तुम्ही किल्ल्याच्या बाहेर फिरताय फक्त ही वाट जाते ती. तर अशा प्रकारे हा किल्ल्याचा दरवाजा आणि हा आहे तो म्हणजे किल्ल्याचा 5वा महादरवाजा, ज्याच्यावरती आता संवर्धन करून दरवाजा लावण्यात आलेला आहे. बघू शकता लाकडी दरवाजा जसं त्या काही असायचे दरवाजे त्याचप्रमाणे बनवण्याचा एक कयास इथे केलेला आहे. आणि ह्या साईडला 2 अशा प्रशस्त अशा देवड्या. जमिनीच्या खाली बघण्यासारखी वास्तू आहे ते तुम्ही अवश्य बघा. त्याच्यानंतर त्याला गनपॉईंट बनायचं, बंदुकीची गोळी किंवा बाण मारला जातो. एकाच ठिकाणावर 3-3 पॉईंट मारण्याची क्षमता असेल असं कुठेही बनलेले आहेत ते गनपॉईंट. त्याला म्हणायचं झोळका. प्रत्येक दरवाजा वरी असतो किंवा जंग्या म्हणायचं. हां, गरम पाणी उकळतं ते तिथून टाकलं जातं शत्रूनं जर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता. त्याच्यानंतर आपल्या इथं विहिरीमध्ये विहीर आहे. कुठं आहे केली विहिरीमध्ये विहीर आहे ते नंतर तुम्ही बघा, ते सगळे एकत्र बघा तुम्ही. त्याच्यानंतर चंद्राच्या आकाराची एक विहीर आहे, म्हणजे वरून जर बघितलं तुम्ही चंद्राचा आकार दिसतो. त्याच्यानंतर 7 कमानी एक विहीर आहे आणि भिंतीला लागून आडा. 1300 वर्ष आधी मिरज, सांगली, सोलापूर, रायचूर, धाराशिव आणि औशाचा भाग हा 6व्या शतकामध्ये कुंचल देश होता. 7व्या शतकामध्ये बदामीचे चालुक्य आणि 8व्या शतकामध्ये कल्याणचे चालुक्य. 9वा आणि 10वा शतकाला जैन समाजाचा म्हणजे दिगंबर जैन संप्रदाय. आणि 1100, 1200 आणि 1300 या काळामध्ये राज्य होतं कृष्णदेवराय यादवांचं आणि ते वास्तव्यास होते देवगिरी किल्ल्यावर, ज्याने की तुम्ही आज दौलताबाद म्हणून ओळखता. 1294ला अलाउद्दीन खिलजीनं देवगिरीवर आक्रमण केलं आणि देवगिरीचा दौलताबाद झाला. 1318 मध्ये यादव संपले आणि 1330च्या नंतर आपल्या ह्या भागावर मुस्लिम राजवटीचा पाया मजबूत झाला. त्या टायमाला सत्ता होती हसन गंगू बहमनी सल्तनत बिदर. 1410 ते 1415च्या सुमारास त्याचा मुलगा किंवा नातू, त्याचं नाव होतं महम्मद शाह बहमनी आणि त्याच्या राजवटीमध्ये हा भाग येत होता. म्हणून त्या टायमाला एका मुख्य वजिराची घोषणा झाली, त्याचं नाव होतं महमूद गवान. तो एक वजीर होता बहमनी सल्तनत. तो फेरफटका मारण्यासाठी औशाला भेट देण्यासाठी आल्यानंतर औसा ही शहर 7व्या काळापासून 7वाहन काळापासून आहे, म्हणजे औशाला 1300 वर्ष झाले. आणि औसा ची बाजार लाईन म्हणजे मार्केट एकदम चांगलं होतं, सुसज्ज होते आणि इथं दळणवळण चांगल्या प्रकारे चालत होतं. म्हणून इथं ज्याची पकड मजूर राहील त्याला कर वसुलीला काही अडचण होणार नाही. ह्या हेतून औसा किल्ला बांधण्यास सुरुवात. किल्ला कंप्लीट झाला 1466ला. बांधण्यासाठी लागले वर्ष 39. बांधणाऱ्याचं नाव आहे महमूद गवान, बहमनी सल्तनत वजीर. 1481 मध्ये त्या महमूद गवानचा खून झाला आणि 1482ला पुन्हा बहमनी सल्तनतमधून एका राजाची घोषणा झाली. त्याचं नाव होतं काशिम बारीद. औसा, उदगीर आणि कंधार त्याला जहांगीरी म्हणून देऊन टाकली, म्हणजे तुम्हीच करा तुम्हीच. 1482 ते 1548 काशिम बारीद, त्याचा मुलगा अली बारीद आणि त्याचा नातू अंबर बारीद असं त्यांचं राजपाट चाललं. 1548ला पुन्हा बहमनीचे तुकडे झाले आणि शाह्या तयार झाले त्या काळात. मग अहमदनगरच्या बुरान निजामाने औसा किल्ला जिंकला आणि 1548 ते 1636 अहमदनगरचा बुरान निजाम, त्याची दुसरी शाही लागली निजामशाही. 1636 ते 1670 या काळामध्ये तहामध्ये हा भाग विजापूरच्या आदिलशाहीमध्ये गेला आणि तिसरी शाही लागली विजापूरची आदिलशाही. 1670 ते 1724 या काळामध्ये मराठवाडा, कर्नाटक आणि हैदराबाद हा पूर्णच भाग औरंगाबादच्या औरंगजेबकडे गेला आणि चौथी शाही लागली मुघलशाही. 1707ला जेव्हा औरंगजेब मेला त्या टायमाला हैदराबादचे निजाम बंधू म्हणजे सय्यद बंधू ते वजीर म्हणून त्यांच्याकडे कार्यरत होते. जसंही तो मेला मराठवाडा, कर्नाटक आणि हैदराबाद यांनी स्वतः फिरले पिंजून काढला आणि 1724ला स्वतः राजा घोषित झाले. 1724 ते 1948 हैदराबादचे निजाम. तर 1947ला भारत स्वातंत्र्य झाला. त्या टायमाला निजामाचं असं म्हणणं होतं की मला भारतात लीन व्हायचं नाही, माझं राज्य मला राहू द्या. सरदार वल्लभभाई पटेल ते गृहमंत्री होते. त्या टायमाला सत्याग्रह केला, पोलीस ॲक्शन झाली, चळवळी झाल्या आणि आम्हाला 1 वर्ष 1 महिना 11 दिवसानंतर आम्ही भारतात लीन झालो. सगळीकडे 15 ऑगस्ट, 1 मे आणि
26 जानेवारी होते, पण आमच्याकडे 4था झेंडा होतो 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन, हे असं आलेलं आहे. या जागा अंदाजे राजा आपला इथं बसत असावा त्या काळात, कारण मुस्लिम बाया पडद्याच्या आड बसतात आणि तो त्यांचा दर आणि खाना असावा. आपण फक्त अंदाज बांधू शकतो. आपण त्या काळात होतो का नव्हतो, तर आपण फक्त अंदाज बांधू शकतो. आणि त्यांचे पदाधिकारी मंडळ शिष्टमंडळ बसण्याचे त्यांच्या डोळे आहेत. आणि ह्या ठिकाणावर आरोपी फर्यादी आणि जे जनता आहे इथंच थांबायची आणि न्याय निवाडा व्हायचा. आरोपीने आरोप केला, फर्यादीने फर्याद केली, त्याची सिद्ध झालं तर त्याला तात्पुरती जेल बघितलं. असं त्यांचा कारभार चालायचा. बरं, 18व्या शतकाच्या नंतर इंग्रजाच्या काळाच्या नंतर सुद्धा भारत स्वातंत्र्य होऊजेपर्यंत तहसील, कोर्ट, ग्रामपंचायत हे सगळं किल्ल्यामध्ये होतं. 1963ला हे स्थलांतर झालं. ही तहसीलची जागा त्या काळात. हे असं चलत होतं. आता तिथे एक शिलालेख आहे, तुम्हाला ते स्थळ सांगितले, त्याचा अर्थ ती बघून जावा. तिथं आहे त्याला वंशज निजामुल असला तरी मंडळी, आता दादाने माहिती सांगितली त्याप्रमाणे इथे न्यायनिवाडा व्हायचा या दरबारामध्ये. आणि त्या राजाची बैठक ह्या साईडला कुठेतरी होती असेल असं त्यांचा एक अंदाज आहे. आणि ह्या साईडला मंत्रिमंडळ समोरच्या दिशेला बसायचं आणि जो आरोपी असायचा त्याला तात्पुरता ह्या जेलमध्ये ठेवलं जायचं. जो जेल आता अशा प्रकारे आहे, पण सध्या आता तो बंद आहे. तर ह्या जेलमध्ये त्याला ठेवलं जायचं आणि त्याच्यानंतर त्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला शिक्षा दिली जायची. तर चला आता पुढे किल्ला आपण पाहूया. पुढे कर, चला आवाज करू नका. तर मगाशी आता अनिल सरांनी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती दिली असेल, बरोबर. पुढे मागे नका ओके. अनिल सरांनी तुम्हाला बऱ्यापैकी खाली माहिती दिली असेल, तुम्ही ऐकली असेल. तर आता या किल्ल्यावर 2 वेळेस उत्खनन झालंय, इसवी सन 2022-23 आणि 2024ला. 2022-23ला जे उत्खनन झालं त्याच्यामध्ये इथे हमामखाना तयार करण्यात आला. ठीक आहे. हा हमामखाना या मागच्या बाजूला या जंगलामध्ये आहे. आपण या तटबंदीवरून जाऊ आणि ही तटबंदी जिथं संपते, जिथं आपल्याला उतरावं लागेल, तिथे उतरल्या आपल्याला हमामखान्याची इमारत दिसेल. आपण तो हमामखाना का बघायचा आहे, काय इंटरेस्टिंग आहे, कारण त्या हमामखान्यामध्ये एक हौद आहे आणि त्या हौदाच्या 4 कॉर्नरला 4 एवढे मोठे मोठे मासे त्या विटाच्या आणि स्टको आर्टमध्ये तयार केलेले. ते फार इंटरेस्टिंग, ते उत्खननामधून बाहेर आलेले. आणि त्याच्याच हमामखान्याच्या बॅक साईडला 2024ला मागच्या वर्षी 1 महिन्यासाठी आम्ही इथे उत्खननात होतो. तर मी स्वतः उत्खनन केलेले या किल्ल्यावर मागच्या वर्षी. त्याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मणी सापडले, जे आदिलशाही काळामध्ये निजामशाही काळामधले लोक घालायचे. आम्हाला वेगळ्या प्रकारचे तिथे दागिने सापडले, आम्हाला खापराचे तुकडे सापडले, आम्हाला तिथे काही शस्त्रांचे तुटके अवशेषसुद्धा सापडले. हे सगळे यातले 1-2 फोटोज माझ्याकडे आहेत, मी तुम्हाला गाडीत बसले की दाखवेन. आणि हे सगळे इथं उत्खननाच्या माध्यमातून आम्हाला सापडलं. आता पुढच्या वर्षी पण इथे उत्खनन कदाचित होण्याची शक्यता आहे, आणखी नवीन गोष्टी समजतील. या औसा किल्ल्याची तटबंदी फार इंटरेस्टिंग आहे. जसं आपण वर जाऊ त्यावेळेस तुम्हाला कळेल की बाहेर जे खंदक आहे त्या खंदकाला बाहेरच्या बाजूने तटबंदी, म्हणजे खंदक संपेल त्याला ह्या आउटर बाजूने एक तटबंदी, ती तटबंदी संपली की ही तटबंदी, आणि ही तटबंदी संपली की हे खालचा जो प्लॅटफॉर्म दिसतोय का ज्याच्यावर आपण उभारलोय, हा असा कंटिन्यू पूर्ण किल्ल्याला जातो. म्हणजे या जर किल्ल्याला तुम्ही दगड मारला तर तुम्हाला कमीत कमी 50 ते 60 फुटाची भिंत फोडावी लागेल तोफगोळ्या. आणि तेवढा क्षमतेचा तोफगोळा अवघड. आता जरी वर जाऊ, इथे तोफा आहेत, त्या तोफांविषयी तुम्हाला सगळीच माहिती आहे, तुम्हाला मी वेगळं सांगायची काही गरज नाही. फक्त इथून पुढे गेल्यानंतर एक तोफ आहे, त्या तोफेला मागून ब्लास्ट झाल्यामुळे ती तोफ मागून फुटली. आणि मी जे तुम्हाला म्हणत होतो की तोफेच्या आतून पट्टे असतात, तो सांगाडा असतो. तर तो सांगाडा कसा, तोफेचं जे तोंड आहे, आपलं तोंड या बाजूला असतं जिकडून फायर होतं आणि इकडून आपण तो वाद देतो, आग देतो. तर ही बाजू दारू जास्त झाल्यामुळे फुटली आणि ती तोफ मागच्या बाजूने फुटली आणि ती बांगडी तोफ असल्यामुळे तिची बांगडी वेगळी झाली. त्यामुळे ती अख्ख्या तोफेचा आपल्याला सांगाडा पाहतो. एवढी फक्त एक इंटरेस्टिंग तोफ आहे, एक पंचधातूची तोफ आहे. कदाचित ती पोर्तुगीज असावी, कारण त्याच्यावर जे
एम्ब्लेम आहे ते पोर्तुगीजांचं आहे. ती एक तोफ महत्त्वाची आहे आणि ती तोफ बघून आपण पलीकडून उतरून खाली येऊ. आणि तर मंडळी किल्ल्याची पहिली तटबंदी तुम्ही बघू शकता. ही जी बाहेरून आपल्याला दिसत आहे ही किल्ल्याची पहिली तटबंदी आहे आणि ह्याच्यामध्ये हा आहे तो खंदक. आणि खंदक कशासाठी असतो हे मी परांड्याच्या किल्ल्यावरती सांगितलं आहे. तर परांड्याचा व्हिडिओ नाही बघितला असेल तर नक्की बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये समजेल. आणि ही आहे ती म्हणजे किल्ल्याची दुसरी तटबंदी आणि ही किल्ल्याची तिसरी तटबंदी याच्यावरती मी सध्या आता उभा आहे. तर अशा प्रकारे तिहेरी तटबंदी असलेला हा आहे तो म्हणजे औसा किल्ला. आणि आपण आता माहिती ऐकली ती इथे खाली माहिती सांगितलेली सरांनी आपल्याला. इथून वरती आल्याच्यानंतर आपण या तोफेजवळ येतो. आणि ही तोफ तुम्ही बघू शकता, पंचधातूची ही तोफ आहे. कारण थंड आहे एकदम. आणि बांगडी तोफ मी जशा बोललो चकत्या आणून ज्या वेल्ड केल्या जातात त्या प्रकारेची सेम तशी तोफ आहे. तर चला आता इथून आपण पुढे जाऊ. तर मंडळी हे जे बांधकाम दिसतं आहे विटेचं हे नंतरच्या काळात केलेलं असेल असं मला वाटतं. कारण या विटांना आत्ताच्या वाटतात आहेत. म्हणजे ज्या मोठ्या विटा असतात ना कशा वाटतात आहेत. ज्या चपट्या विटा असतात ना चपट्या विटा त्या विटा इथं दिसत नाही, ह्या मोठ्या विटा दिसतात. म्हणजे हे आता हल्ली बांधकाम केलेलं असणार. तर आपण ज्या ह्या वास्तूवरून चालतो आहे हिला फांजी असं बोललं जातं, जे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलत असतो. आणि हे बघा इथे जंग्या दिलेल्या आहेत जागोजागी. तर चला या तटबंदीवरून आता आपण पुढे जाऊया. फांजीवरून पुढे जाऊया. फांजीवरून पुढे आल्याच्यानंतर ना इथे अजून आपल्याला एक तोफ दिसते. मंडळी इथे अशी आपल्याला ही तोफ दिसते. मगाशी आपण जी तोफ बघितली त्या प्रकारचीच ही तोफ आहे. आणि हा इथे जो आपल्याला गोल राऊंड दिसतोय तो ह्याच्यासाठी आहे की जेव्हा तोफेला बत्ती दिली जाते आणि जेव्हा बार सोडला जातो तेव्हा तोफ फुल गरम असते. आणि ती तोफ थंड करण्यासाठी इथे आपलं बारदान येतं ना, त्या बारदानासारखं एक कापड बारदान असतं, ते बारदान इथे भिजवून त्या तोफेवरती ठेवलं जातं आणि त्या तोफेला थंड करून नंतरला दुसरा बार टाकला जातो. तर अशा प्रकारे इथे ही विशिष्ट प्रकारची रचना आपल्याला पाहायला भेटली. तर चला पाऊस येण्याची शक्यता आहे. या साईडला दोन तोफा दिसत आहे. हे खाली उतर खाली उतर. या साईडला दोन तोफा दिसत आहे. विशिष्ट प्रकारचे तोफ दिसतात त्याच्यामध्ये चौकोनी टाईपमध्ये. आणि त्याच्यामध्ये राहण्याची जागा काही कुठे दिसत नाही या साईडला. तर अशा प्रकारे या दोन तोफा आपल्याला इथे दिसतात ज्या बुर्जावरती ठेवण्यात आलेल्या आहेत. आणि त्याच्यावरती काहीतरी डेटसारखं काहीतरी लिहिलं आहे 00 2 असं काहीतरी लिहिलेलं आहे. तो ते कोडवर सुद्धा असू शकता. तर चला आता इथून आपण पुढे जाऊया. मंडळी आपण 2 नंबरची तोफ त्या साईडला बसली आणि हा संपूर्ण किल्ल्याचा भाग आहे. पण सध्या पाऊस असल्यामुळे सर्वत्र रान वाढलेलं आहे. आणि आपण इथून पुढे आल्याच्यानंतर ह्या साईडला आपल्याला एक बुरुज लागतो आहे ज्याच्यामध्ये जागोजागी जंग्या दिलेल्या तुम्ही बघू शकता. जंग्या आणि मार जंग्या हे तुम्ही बघू शकता. आणि ह्याच्या इथून अजून एक बाहेरचा 2 नंबरचा बुरुज, म्हणजे हा बुरुज पडल्यानंतर त्याच्यानंतर हा बुरुज पडू शकतो अशा प्रकारे ह्याची रचना केलेली आहे. पण मला तरी वाटतं हा आता सध्या बांधण्यात आलेला असं वाटतं, कारण याचे दगड वगैरे आत्ताचे वाटतं. तर अशा प्रकारे हा बुरुज आहे. तर चला त्या बुरुजावरून आपण आता बाहेर निघूया. इथून बघू पुढे अजून आपल्याला काय काय किल्ल्यामध्ये पाहायला भेटतं. किल्ल्यामध्ये पाण्यासारखं भरपूर काय आहे, पण झाडी असल्यामुळे आपल्याला खूप कमी वस्तू पाहायला भेटणार आहे. तर चला बघू अजून काय काय पाहायला भेटतं ते.
जय शिवराय मंडळी. पूर्ण संपूर्ण औसा किल्ला आपला पाहून झालेला आहे. तर मित्रांनो, ही औसा किल्ल्याची व्हिडिओ कशी वाटली नक्की एकदा कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, शेअर करा आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि ती बाजूची बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. अशा छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येतो. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत. तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये जास्त काय दाखवता आलं नाही, कारण पाऊस असल्यामुळे पावसाळा असल्यामुळे सर्वत्र झाडी वाढलेली आहे, त्यामुळे वास्तू काही निदर्शनात येत नाही आहे. जेवढं शक्य झालं तेवढं दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे. तर चला, भेटू आता कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. चला, बाय बाय.